लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, संतप्त नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा। बातमी आहे परभणी येथून। परभणी येथील मातंग समाजातील भंगार वेचणाऱ्या एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी गुरुवारी 27 फेब्रुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चातील मागण्यांचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले। 10 वर्षीय मुलगी भंगार वेचण्यासाठी सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी इतर 2 मुलींसोबत दुपारी 3 वाजेच्या सुमारास हुडकोलगत असलेल्या कॅनॉन परिसरात गेल्या होत्या। सायंकाळी दुचाकीस्वार आलेल्या 2 तरुणांनी 10 वर्षीय मुलीस मारहाण करून जबरदस्तीने एका पडक्या घरात नेऊन अत्याचार केला। सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्यानं सर्व स्तरातून घटनेचा निषेध करण्यात येतोय। गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी संतप्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। घटनेतील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील व्यापारी संकुल, खाजगी शिकवणी वर्ग परिसर आणि इतर ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले आहे। यावेळी माजी मनपा सदस्य सचिन देशमुख, के भार साखळे, पप्पू वाघमारे, अविनाश मोरे, विश्वनाथ गवारे, नागेश खंदारे, चंदुराम बोराडे, लक्ष्मीबाई, अनुषाबाई, जोगदंड शिवाजी शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, परभणी।